जनरली आपलं जेव्हा आम्ही ओपीडीमध्ये पेशंट बघतो तर कंबरदुखीचे मॅक्सिमम पेशंट हे लेडीज पेशंट असतात. तर मुख्यत्वे लेडीजमध्ये कंबरदुखीचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा जास्त का असतं, तर याचं मुख्य कारण आहे की ऑस्टिओपोरोसिस. तर हे ऑस्टिओपोरोसिस लेडीजमध्ये पुरुषांपेक्षा जास्त का होतं, तर जेव्हा लेडीजमध्ये मेनोपॉज होतो तर त्यांच्यामधले जे हार्मोनल चेंजेस होतात किंवा काही लेडीजमध्ये कमी वयामध्ये पिशवी काढली जाते कुठल्याही त्यांच्या मेडिकल रिझनमुळं, अशा लेडीजमध्ये जे नॉर्मल हार्मोन्स असतात ते हार्मोन थोड्या वर्षानंतर स्टॉप होतात आणि त्यांच्यामुळं मग अशा लेडीजमध्ये मणक्याच्या हाडांचा ठिसूळपणा हा लवकर वाढत जातो आणि त्याच्यामुळेही बऱ्याच लेडीजना बॅक पेन हे जाणवतं. तर अशा स्त्रियांना नियमितपणे हे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी सप्लिमेंटेशन आणि योग्य ते व्यायाम हे नियमित केले गेले पाहिजेत. बऱ्याचदा असं लक्षात येतं की पेशंट गोळ्या घेतात किंवा फिजिओथेरपी करून घेतात आणि एकदा पेन कमी झालं की ते पुन्हा व्यायामकडे दुर्लक्ष करतात. तर अशा केसेसमध्ये माझा असा सल्ला राहील की नियमित व्यायाम हेच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे कंबरदुखी अवॉइड करण्यासाठी.